2पेक्षा जास्त मुलं असतील तर सरपंच होता येतं का? नियम नेमकं काय सांगतो? पाहूया निवडणूक आयोगाचा GR. सगळीकडे वातावरण तयार झालंय. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तारखा आल्या व सगळीकडे एकच चर्चा सुरू झालीये की 2पेक्षा जास्त मुलं असतील तर निवडणूक लढवता येते का? तर याचे उत्तर आहे होय. कारण काही दिवसांपूर्वी हायकोर्टामध्ये केस गेली होती आणि त्या केसचा निकाल लागला. त्यामध्ये कोर्टाने जे सांगितलं त्यावरून सरकारने GR काढलाय. आता हा GR एकदम नवीन असल्यामुळे त्यातील नियम हे कोणालाच माहिती नाहीयेत. 99% लोक म्हणतात की 2पेक्षा जास्त मुलं असतील तर सरपंच होता येत नाही. आणि एका बाजूला जर पाहिलं तर काही असे सरपंच आहेत की त्यांना 3-4 मुलं देखील आहेत. पण असं कसं काय शक्य आहे? तर ते शक्य झालं या नियमामुळे, जो नियम लोकांना माहिती नाहीये. एवढेच नाही तर ज्या लोकांचा घटस्फोट झाला आणि घटस्फोट झाल्यानंतर झालेली मुलं आणि अनैतिक संबंधातून झालेली मुलं आणि दत्तक घेतलेली मुलं या संदर्भातील देखील एक महत्त्वाचा नियम आहे. पहा, पूर्वी जर एखादा सरपंच जास्त मुलं असलेला निवडून आला तर लोक म्हणायचे त्याच्या डोक्यावर आमदाराचा हात आहे, त्याच्या डोक्यावर खासदाराचा हात आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, निवडणूक आयोगासमोर कोणाचाही हात चालत नाही. तिथे चालतो तो फक्त आणि फक्त कायदा. आज आपण अशा काही कळीच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत जे ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. समजा एखाद्याचं लग्न झालं, घटस्फोट झाला आणि दुसऱ्या पत्नीला आधीची मुलं असतील तर काय? किंवा एखादं मूल दत्तक घेतलं असेल तर ते मोजलं जातं का? अनैतिक संबंधातून झालेली मुलं कोणाच्या नावावर धरली जातात? या आणि अशा अनेक किचकट प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला कोणालाही विचारायची गरज पडणार नाही की भावा मी फॉर्म भरू का नको, पण नक्की तारीख कोणती, तिथूनच तर सगळा खेळ सुरू होतो. मंडळी, सगळ्यात आधी हे समजून घ्या की हा नियम आभाळातून अचानक पडलेला नाही. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचा 31 मार्च 2009चा एक प्रसिद्ध GR आहे. पण या नियमाची कट ऑफ डेट म्हणजे लक्ष्मण रेषा आहे 12 सप्टेंबर 2001. आता एक उदाहरण घेऊ. समजा सातारचे आपले खंडू तात्या आहेत. खंडू तात्यांना 23 सप्टेंबर 2000 पूर्वीच 4 मुलं होती. आता तात्या टेन्शनमध्ये आले की मला निवडणूक लढवता येईल का? तर उत्तर आहे हो, नक्कीच. कारण नियमाच्या अंमलबजावणीच्या तारखेपूर्वी तुमची कितीही मुलं असली तरी तुम्ही अपात्र ठरत नाही. अडचण तेव्हा येते जेव्हा 12 सप्टेंबर 2001 नंतर तुमच्या मुलांच्या संख्येत वाढ होऊन ती 2पेक्षा जास्त होते. म्हणजेच जर 2001 नंतर तिसरं अपत्य जन्माला आलं तर मात्र तुमच्या सरपंचपदाच्या स्वप्नाला ब्रेक लागू शकतो. पण यातही एक अशी पळवाट आहे जी ऐकून तुम्हाला वाटेल की कायदा खरंच डोकं लावून बनवलाय. जुळी मुलं झाली तर काय? एका फटक्यात 2 की 1? आता समजा पुण्याचे समीर भाऊ आहेत. समीर भाऊंना आधी एक मुलगा आहे. आता त्यांना दुसरं मूल होणार होतं, पण देवाची करणी आणि नारळ पाणी त्यांना जुळी मुलं झाली. आता समीर भाऊंकडे एकूण मुलं झाली 3. मग काय समीर भाऊ निवडणूक लढवू शकणार नाहीत का? इथेच मेख आहे. कायद्यानुसार जर एकाच प्रसूतीमध्ये डिलिव्हरीमध्ये 2 किंवा 3 मुलं झाली तर त्यांना एकच अपत्य मानलं जातं. ही सवलत फक्त एकाच वेळेस जन्मलेल्या मुलांसाठी आहे. म्हणजे जर तुमची दुसरी डिलिव्हरी जुळी असेल तरीही तुम्ही कायद्याच्या नजरेत 2 मुलांचेच बाप आहात. हा नियम इतका महत्त्वाचा आहे की अनेक वेळा चुकीच्या माहितीमुळे लोक फॉर्मच भरत नाहीत. पण लक्षात ठेवा, जर पहिल्यांदा एक मुलगा झाला आणि दुसऱ्यांदा एक मुलगा झाला म्हणजे एकूण 2 आणि त्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा मुलगा झाला तर मात्र तुम्ही बाद झालात. दत्तक मुलाचं काय? दुसऱ्याचं मूल आपलं होतं का? गावात अनेकदा चर्चा असते की अरे त्याने तर पोरगं दत्तक घेतलंय, आता त्याचं कसं होणार? मंडळी, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. नीट ऐका. दत्तक घेतलेली मुलं या कायद्याच्या कक्षेत मोजली जात नाहीत. समजा एखाद्या दाम्पत्याला मूल होत नाहीये आणि त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला. त्यानंतर त्यांना स्वतःची 2 मुलं झाली. आता कागदावर तर 3 मुलं दिसतायत, पण निवडणूक आयोग काय म्हणतो? आयोग म्हणतो तुमची नैसर्गिक म्हणजे बायोलॉजिकल मुलं किती? ती 2च आहेत. त्यामुळे दत्तक मुलामुळे तुमची उमेदवारी रद्द होत नाही. अनेक लोक मुद्दामहून विरोधकांवर चिखलफेक करण्यासाठी हा मुद्दा काढतात, पण कायद्यासमोर हे टिकत नाही. त्यामुळे जर तुम्ही मूल दत्तक घेतलं असेल तर बिनधास्त राहा. घटस्फोट आणि दुसरी पत्नी, इथेच तर खरा पेच आहे. आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया जो खूप संवेदनशील आहे. समजा एका व्यक्तीचा घटस्फोट झाला आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला 2 मुलं आहेत. आता त्याने दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीला तिच्या पहिल्या पतीपासून 2 मुलं आहेत. आता या नवीन कुटुंबात तर 4 मुलं झाली. मग या व्यक्तीने निवडणूक लढवायची कशी? कायद्याचं गणित समजून घ्या. जर तुम्हाला पहिल्या पत्नीपासून 2 मुलं असतील तर तुम्ही आधीच अपात्र आहात.
कारण ती मुलं तुमची रक्ताची आहेत. पण जर तुम्हाला पहिल्या पत्नीपासून एकही मूल नाही आणि तुमच्या दुसऱ्या पत्नीला तिच्या पहिल्या पतीपासून मुलं असतील, तर ती मुलं तुमची मानली जात नाहीत. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला 0 अपत्य आहे असं धरलं जाईल आणि तुम्ही निवडणूक लढवू शकाल. थोडक्यात काय, तर अपत्य हे त्या व्यक्तीच्या रक्ताचं आहे का हे पाहिलं जातं. सावत्र मुलांमुळे तुमचं पद जात नाही, पण स्वतःच्या मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त नसावी. अनैतिक संबंध आणि हायकोर्टाचा तो गाजलेला निकाल. मंडळी, आता एका अशा केसबद्दल बोलूया जी हायकोर्टात गेली होती. एका महाशयांनी असा युक्तिवाद केला की साहेब, माझी पत्नी माझ्यासोबत राहत नव्हती, तिचे बाहेर संबंध होते आणि त्यातून तिला मुलं झाली, ती माझी नाहीत. ऐकायला हे खूप सोपं वाटतं, पण कोर्टाने यावर काय सांगितलं माहितीये? कोर्ट म्हणालं, असं हवेत बोलून चालत नाही. जोपर्यंत तुमच्याकडे ठोस पुरावा नाही, तोपर्यंत तुमच्या पत्नीला झालेलं मूल हे तुमचंच मानलं जातं. यासाठी भारतीय पुरावा अधिनियम 1872 मधील कलम 112 अतिशय कडक आहे. या कलमानुसार जर पती-पत्नी सोबत राहत असतील आणि त्या काळात मूल जन्माला आलं, तर त्याचा बाप तो पतीच आहे असं कायदा गृहीत धरतो. जर तुम्हाला हे नाकारायचं असेल, तर तुम्हाला DNA टेस्ट किंवा असे पुरावे द्यावे लागतात की त्या काळात तुमच्या पत्नीशी कोणताही संपर्क येणं शक्यच नव्हतं. उदाहरणार्थ, तुम्ही परदेशात होतात किंवा तुरुंगात होतात. नुसत्या संशयावरून कायदा तुमचं मूल दुसऱ्याच्या नावावर ढकलत नाही. 280 दिवसांचा तो जादूचा आकडा. घटस्फोट झाला तरी धोका टळलाय का? अनेकांना वाटतं की आज घटस्फोट झाला की आपण मोकळे झालो. पण थांबा, कलम 112 मध्ये अजून एक तरतूद आहे. जर तुमचा घटस्फोट झाला आणि घटस्फोटाच्या तारखेपासून 280 दिवसांच्या आत तुमच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला मूल झालं, तर कायद्यानुसार त्याचे वडील तुम्हीच असता. हे का? कारण वैद्यकीय शास्त्राप्रमाणे गर्भधारणेचा काळ साधारण 9 महिने 10 दिवस असतो. त्यामुळे घटस्फोटाच्या वेळी पत्नी गरोदर असू शकते. जर त्या 280 दिवसात मूल झालं आणि पत्नीने दुसरं लग्न केलं नसेल, तर ते मूल तुमच्या मुलांच्या संख्येत मोजलं जाईल. आणि जर यामुळे तुमची संख्या 2च्या पुढे गेली, तर तुमची सरपंचाची खुर्ची धोक्यात येऊ शकते. आहे की नाही डोकं चक्रावून टाकणारा नियम? 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर आणि तुमची जबाबदारी. आता हे सगळं तपासणार कोण? तर मंडळी, जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज भरता, तेव्हा तुम्हाला 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट लिहून द्यावं लागतं. त्यात तुम्हाला स्पष्ट नमूद करावं लागतं की मला किती मुलं आहेत आणि त्यांची जन्मतारीख काय आहे. जर तुम्ही तिथे खोटी माहिती दिली आणि उद्या तुमच्या विरोधकाने पुरावा सादर केला, तर तुमची निवडणूक तर रद्द होतेच, पण तुमच्यावर फौजदारी गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो. त्यामुळे आमदाराचा हात डोक्यावर आहे या भ्रमात राहू नका. निवडणूक निर्णय अधिकारी RO कागदपत्र आणि नियमांवर चालतो. तर मंडळी, आज आपण पाहिलं की 2 मुलांचा नियम वरवर दिसतो तितका सोपा नाही. जुळी मुलं, दत्तक विधान, घटस्फोट आणि कलम 112 या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. गावात अफवा खूप असतील, लोक म्हणतील काही होत नाही, मॅनेज होतं, पण कायद्याच्या कचाट्यात सापडलात की कोणीही वाचवू शकणार नाही. हा झाला निवडणूक आयोगाचा अधिकृत नियम. पण आता मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला कोणत्याही GR मध्ये वाचायला मिळणार नाहीत, पण निवडणुकीच्या मैदानात उतरताना त्या माहीत असणं गरजेचं आहे. निवडणूक म्हटलं की साम दाम दंड भेद आलाच. अनेकदा काय होतं, एखाद्या उमेदवाराला वाटतं की आपल्याला 3 मुलं आहेत, पण आपण एकाला नातेवाईकाच्या नावाने नोंदवू किंवा कागदपत्रात फेरफार करू. पण लक्षात ठेवा, आजचं युग हे डिजिटल झालं आहे. तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मुलांची शाळा सोडल्याचे दाखले एका क्लिकवर उपलब्ध आहेत. जर तुमच्या विरोधकाने तुमचं एखादं जुनं रेशन कार्ड शोधून काढलं, त्यावर 3ऱ्या मुलाचं नाव असेल, तर तुमचा हा अर्ज बाद व्हायला 10 मिनिटंही लागणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कागदपत्रांची छेडछाड करू नका, कारण कायद्याचा हात खूप लांब असतो. अनेकदा वाटतं की निवडणूक जिंकलो म्हणजे आता 5 वर्ष फिक्स, पण तसं नाही. जर निवडणूक झाल्यानंतरही कोणाला समजलं की तुम्ही अपत्यांच्या नियमात बसत नाही, तरीही जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार करून तुमचं पद रद्द केलं जाऊ शकतं. महाराष्ट्रात अशा शेकडो केसेस आहेत जिथे सरपंच होऊन 2 वर्ष झाली, मग एका तक्रारीने त्यांना खुर्ची सोडावी लागली. त्यामुळे निवडणुकीचा खर्च करण्याआधी स्वतःच्या घराचे आणि कुटुंबाचे रेकॉर्ड्स एकदा क्लिक आहेत का हे खात्री करून मैदानात उतरा. आता महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही तुमच्या गावात असे सरपंच पाहिले आहेत का ज्यांना 2 पेक्षा जास्त मुलं आहेत तरीही पदावर आहेत? किंवा तुमच्या गावात या नियमामुळे कोणाचा अर्ज बाद झालाय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या एका कमेंट्समुळे इतर उमेदवारांना आणि
सामान्य जनतेच्या वस्तुस्थिती समजायला मदत होईल. राजकारणात चर्चा झाली पाहिजे, कारण चर्चेतूनच सत्य बाहेर येतं. शेवटी एकच सांगेल, नियम कोणासाठीही बदलत नाही, मग तो सर्वसामान्य कार्यकर्ता असो किंवा मोठा पुढारी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, विशेषतः त्यांच्यापर्यंत जे यंदा निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांना ही कलम 112 280 दिवसांची माहिती वेळेत मिळाली तर कदाचित त्यांची मोठी कायदेशीर फजिती टळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या राजकीय विषयावर हवा आहे हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील अशीच इनसाईड माहिती तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं चॅनेल. धन्यवाद.